नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर लातूर शहरातून तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. लातूरची 5 नंबर पाटी असो की पाण्याच्या टाकीचा चौक असो, दयानंद कॉर्नर असो की बस स्टँड असो की गोलाई असो की थेट इकडं विवेकानंद चौक पण असो, कुठंही जा, कोपऱ्यात पानठेल्यावर चहाच्या टपऱ्यांवर एकच चर्चा सध्या सुरू असते, ते म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस आणि त्या क्लासेसचा संस्थापक शिवराज मोठेगावकर याच्या वेगवेगळ्या कहाण्याची. तसं पाहिलं तर शिवराज मोठेगावकराला परवा CBIनं ताब्यात घेतलं. CBIनं 9 दिवसाची त्याला CBI कोठडी मिळवली. आता त्याचा तपास CBI त्याची चौकशी कसून करत असून त्याच्या माध्यमातून आता एक कडी जुळवण्याचं काम CBI करत आहे. शिवराज मोठेगावकर यानं 2003 पासून जरी त्यानं लहान छोट्या ह्याच्यातून आपली क्लासेसची उभारणी केली असली तर या 23 वर्षात त्याचं RCCचं साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आपल्याला दिसतं. त्याला कारण तो खास विद्यार्थ्यांसाठी तगडी शिक्षकांची टीम गोळा करून त्या शिक्षकांना महिन्याला 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची मेहनताना तो द्यायचा आणि त्या विद्यार्थ्यांकडून कसून अभ्यास पण करून घ्यायचा आणि त्या विद्यार्थ्यांना 12वी आणि नीटच्या परीक्षेत काय सांगावं लागतं, काय द्यावं लागतं त्याची तो तरतूद करायचा. हे जे खास विद्यार्थी असत तेही धनधान्याची पाल्य असत आणि ते शिवराज मोठेगावकरांनी सांगेल ती फी पण द्यायला तयार असायचे. यातूनच मग अनेक जण मोठेगावशी जोडले गेलेले होते आणि मोठेगावकरच्या क्लासेसचे अगदी डझनावर नाही तर काही वर्षी 100च्या आसपास विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळाल्याचे जाहिरातीही त्यानं केल्याचं आपण वाचल्याच असतील. तर हा शिवराज मोठेगावकर तसा प्रामाणिकपणे व्यवसाय करत होता की नाही याबाबत वेगवेगळी 2 मतं लातूर शहरात ऐकवायला मिळतात. एक बोलणारे सांगतात की तो शिक्षणाबाबतीत प्रामाणिक वागत होता, तर दुसरं बाजूचे लोक सांगतात की त्यानं शिक्षणाचा बाजार मांडला होता आणि त्या बाजारात ज्याला हवं ते किती रकमेत द्यायचं हे तो ठरवायचा आणि पुढचाही आपल्याला ते हवंच म्हणून तेवढी रक्कम मोजायचा, असं लोकांचं म्हणणं आहे. शिवराज मोठेगावकरकडून आपल्या मुलाला नीटमध्ये चांगले मार्क गुण मिळवून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी लातूर येथीलच बालरोग तज्ज्ञ शिरूरे यानं मोठेगावकरकडून मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचं ज्यावेळेस CBIला तपासात सापडलं त्यावेळेस CBIने शिरूरेला पुण्याच्या CBI कार्यालयात नेलं. तिथं परत त्याची चौकशी केली आणि त्याला काल अटक पण केली. एखाद्या पाल्यासाठी पेपर विकत घेणारा पालक अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. शिरूरेनंतर आता CBIच्या रडावर अनेक असे डॉक्टर आहेत, अनेक मोठी धनदानगे आहेत
त्यांनीही त्यांच्या पाल्यासाठी पेपर खरेदी केला आहे किंवा मिळवलेला आहे. आता लातूरला CBIचं पथक जे 3-4 दिवसापासून आहे ते आजही दाखवलेच आहे. आजही लातूरमध्ये स्थळ ठोकून होतो. आज त्यांनी परत एकदा RCCच्या मुख्य कार्यालयाची झाडाझडती घेतली, तेथील कर्मचाऱ्यांची जबाब घेतले आणि आसपासच्या किंवा RCCच्या संबंधित जे आहे त्यांनाही त्यांनी जबाबासाठी बोलावलेले होते. आता या लातूर शहरात जी शिकवणी क्लासेसची स्पर्धा आहे त्या स्पर्धेतूनच एका स्टेप बाय स्टेप नावाची ट्युशन क्लास चालवणाऱ्या चव्हाणचा खून झाल्याची पण घटना घडून गेली आहे. या खून खटल्याचा खुनासंदर्भातचा तपास पूर्णत्वास गेला असून चव्हाण याचा खून करणाऱ्याचा मास्टरमाइंड हा परराज्यातील शिंगा आहे आणि इतर 6 जण त्यातले काही जण लातूरच्या आसपासची राहणारे पण आहेत. या चव्हाणच्या हत्येप्रकरणी शिवराज मोठेगावकरचं पण नाव आलं होतं, परंतु त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 2-3 दिवस त्याची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिलं होतं. एका अर्थाने शिवराज मोठेगावकरच्या या प्रकरणात हात असल्याबाबतच्या याच्यावर पोलिसानं आणि इतर मंडळींनी पडदा टाकलेला होता असंच दिसतं. आता चव्हाणच्या हत्येचा खटला काही दिवसातच लातूर न्यायालयात उभा राहील आणि तो खटला कसा चालतो, त्यात नेमकं काय घडतं हे आता आपल्याला काही दिवसातच कळणार. हिंदू पंचांगात किंवा हिंदू जी दिनदर्शिका असते त्यात दर 2 वर्षांनी धोंड्याचा महिना येत असतो. त्या धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. ज्याच्या नावानं हा मास केला होतो त्या पुरुषोत्तम देवाचं मंदिर हे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी काठच्या मंजरत या ठिकाणी आहे. हे देशातलं पुरुषोत्तमाचं एकमेव देऊळ असल्याचं सांगितलं जातं आणि त्या धोंड्याच्या महिन्यात असंख्य मंडळी त्या पुरुषोत्तमाच्या दर्शनाला जात असतात आणि त्या धोंड्याच्या काळातच त्या देवाचं महात्म्य सर्वांना जाणवत असते. त्या धोंड्याचा महिन्यात पै पाहुण्यांना धोंडे जेवण खाऊ घालण्याची पण रीत असते. त्यातही एका आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्याच पुरुषोत्तम मासात जावयाला धोंडे जेवण देण्याची पण रीत आहे. त्या धोंडे जेवणात मग सासरे आपल्या जावयाला कधी बोटातील अंगठी, कधी वेगळं काही अशी वस्तू, तर यंदा कुणी एका सद्ग्रस्तानं आपल्या जावयासाठी कोल्हापुरातून 4 लाख रुपयाची चांदीची चप्पल तयार करून घेतलेली पण आपण ऐकतो. आज आमच्या ज्येष्ठ मेहुण्या कुसुम पवार आणि शकुंतला देवणे यांनी लातूरमध्ये त्यांच्या घरी आम्हा पाहुणे मंडळींसाठी धोंडे जेवण ठेवले होते. यात मग सताळेचे माळंकर कुटुंबीय, मूळ सताळेचेच राहणारे पोलीसमधून पेशी म्हणून रिटायर झालेले श्री तुकाराम गडणे साहेब, मी आणि माझी पत्नी मीरा शिंदे, माझी मुलगी सुभाषिनी आगे, त्याचबरोबर
सचिन, त्याची आई कौशल्या, सचिनची पत्नी, त्याची मुलं श्रीमती छाया राम पवार, त्यांची नातवंड, मुलगा आजच्या कार्यक्रमाला श्रीमती कुसुम पवार व शकुंतला गण्णे यांच्या घरी धोंडे जेवणासाठी एकत्र जमलेले होते. आणि धोंडं जेवण म्हणजे काय असतं, त्यात धोंडा काय असतो याची माहिती मी सोबतच्या व्हिडिओत देत आहे. मोठ्या बाई तर काय इकडे तिकडे बघतच नाहीत का तुम्ही? इकडे बाई मेन माणूस. सर दूध दिसतो माझ्या गाडती शेतूनच आरती जर सर ओ इथंच आहे का तिकडे बघितलं नाही का तिकडचा व्हिडिओ? आई तुम्ही चाला आता बघा व्हिडिओ बंद होता. व्हिडिओ बंद होता. हां मी तुला जाते की आता. झालं का आमचं? नाही, आता तसं तुला सगळ्याच्या मध्ये बोलून बोलायला येतंय. आज टाटा IPL 2026च्या 19व्या हंगामातील संध्याकाळी 7 वाजता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन तगड्या संघात सामना होणार आहे. या आजच्या जयपराजयावर कोणता संघ प्ले ऑफमध्ये जाईल आणि कोणता संघ प्ले ऑफ गाठणार नाही हे पण ठरणार आहे. त्यामुळं आजच्या संध्याकाळच्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग या लढतीकडं सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहणार आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.